एक तर ही जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे। ज्या घटनेचा आपण कधीही विचार सुद्धा करू शकत नाही अशी घटना दुर्दैवाने या ठिकाणी घडली। मुलगी तशी पुण्याची आहे, आजोळी आली होती। या गावामध्ये प्रत्येक व्यक्ती त्या मुलीला ओळखायचा। इतकी छान सगळ्यात मिसळणारी अशी एक मुलगी आणि तिच्यावर ही घटना घडल्यानंतर नाही तर कोणावरही ही घटना जर घडली असती तरी लोकांचा जो काही काल आक्रोश आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला तो योग्यच होता। कारण का अशा पद्धतीने एखादी घटना घडत असेल तर लोक चिडणारच आहेत आणि काल तो आक्रोश जो होता तो तिथं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाला। काल एसपी साहेबांशी सुप्रियाताईंची चर्चा झाली। मी आजही त्यांच्याशी एसपी साहेबांशी बोललो होतो। काल स्वतः एसपी साहेब इथं नजरापूरला काल आले होते लोकांची चर्चा करायला। लोकांची मागणी होती भावनिक दृष्टिकोनातून की लगेचच्या लगेच त्याला आम्हाला ताब्यात द्या वगैरे, पण शेवटी जो काही कायदा असतो तो आपल्याला पाळावा लागतो। मग लोकांचं मत आलं की याच्या आधी अनेक लोकांवर अशा पद्धतीने कारवाई झालेल्या आहेत, पण नंतर जर आपण बघितलं तर बरेच जण बेलवर बाहेर निघतात। हा जो क्रिमिनल आहे तो सुद्धा दोनदा अशाच प्रकारच्या घटनेमध्ये त्याला पकडलं होतं, पण बेलवर तो बाहेर आला आणि मग ही तिसरी घटना करण्याचं त्याचं झालं कसं? आणि जर झालं असेल तर उद्या परत बेल घेऊन बाहेर येणार असेल तर मग या कायद्याचं करायचं काय असं लोकांची भावना तिथं होती। लोकांची भावना मग नंतर पोलिसांनी आणि सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर लोक मान्य झाले की ठीक आहे, फास्ट ट्रॅकवर ही केस जर तुम्ही घेत असाल तर आम्हाला पुढच्या काही दिवसांमध्येच या बाबतीतला निकाल त्या ठिकाणी लागला पाहिजे अशी भूमिका लोकांची तिथं होती। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 1983 मध्ये एक केस घडली होती, नाहीतर एक सुप्रीम कोर्टचा निकाल आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यू झाला पाहिजे त्या क्रिमिनलचा अशा पद्धतीने मागणी जर सरकारने त्या ठिकाणी या फास्ट ट्रॅकमध्ये केली नाही तर पीपीच्या माध्यमातून केली तर नक्कीच या घटनेच्या मध्ये जो कोणी क्रिमिनल इन्व्हॉल्ड आहे त्याला फाशीची शिक्षा पुढच्या काही दिवसांमध्ये मिळू शकते। हे झालं शिक्षा द्यायच्या बाबतीत। कुठला वकील पाहिजे वगैरे सगळी लोकांनी मागणी त्या तिथं केलेली आहे, पण लोकांची अजून एक भूमिका आहे की ज्या परिवारातून ही लहान मुलगी येते त्याची जी आई आहे त्या आईला आर्थिक मदत सरकारकडनं मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे। उच्च शिक्षित महिला असल्यामुळे आणि आर्थिक दुर्बल असल्यामुळे त्या महिलेला शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं। माडाच्या अंतर्गत काही घराला घर नाही तर काही अशी मदत आपल्याला देता येते का अशा भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा वेगळ्या वेगळ्या मागण्या इथं असणाऱ्या लोकांनी तिथं केलेल्या आहेत। सीएम साहेबांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी मान्य करून लोकांची ही मान्य करून घोषणा केली असं आम्हाला कळतंय, पण आता फक्त याला पटपट आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील। एसपी साहेबांचं मत आलं की 15 दिवसामध्ये चार्जशीट ही दाखल केली जाईल आणि त्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून या व्यक्तीला जो कोणी गुन्हेगार आहे त्याला तिथं शिक्षा ही होईल अशी भूमिका एसपी साहेबांची। मग इथं लोकांची परत चर्चा करत असताना त्यांचं मत आलं आणि आमचंही मत आलं की इथे असणाऱ्या काही लोकांना सामाजिक कार्यकर्त्यांना सीएम बरोबर, कारण ते होम मिनिस्टर सुद्धा आहेत, त्यांच्याशी भेटण्याची संधी तिथं देण्यात यावी जेणेकरून लोकांच्या मागण्या डायरेक्ट लोक राजकीय नेत्यांवर अवलंबून राहता होम मिनिस्टरला तिथं करतील। मग त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर असं कळतंय मंगळवारची वेळ का कॅबिनेट तिथं असते म्हणून मंगळवारची वेळ तिथं मिळाली। खरं लवकर वेळ मिळाली असती तर चांगलं झालं असतं, पण हरकत नाही, लोकांनी ती मान्य केली। इथून काही लोक प्रतिनिधी म्हणजे जे सामान्य लोक आहेत जे या आंदोलनामध्ये सक्रिय होते, पुढाकार घेणारे होते, न्याय मिळावा यासाठी लढत होते आणि काही महिला नागरिक ते मंगळवारी जातील। सुप्रियाताई सुद्धा तिथे असतील। सुप्रियाताई पुढच्या 1 तासाभरात इथं येत आहेत आणि सातत्याने पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सुप्रियाताई तिथं संपर्कात होत्या। फक्त मला एवढंच बोलायचे, ही घटना बघितल्यानंतर आपण नजीकच्या काळामध्ये या राज्यामध्ये जर बघितलं तो 2026 एप्रिलमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिथं बलात्कार झालेला आपण सगळ्यांनी बीडमध्ये बघितला। जानेवारी 26 मध्ये बदलापूरची घटना बघितली। एप्रिल 26 मध्ये बारामतीमध्ये सुद्धा एका 10 वर्षाच्या मुलीवर तिथं लैंगिक शोषण झालेलं बघितलं। आज आपल्या राज्यामध्ये दिवसाला 24 बलात्कार या घटना तिथं घडत आहेत, म्हणजे तासाला एक घटना घडत आहे।
50,000 महिलांच्या बाबतीत अत्याचार झालेले गुन्हे दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. म्हणजे कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये जी काही कायदा व सुव्यवस्था पाहिजे, ज्या पद्धतीची पाहिजे, दुर्दैवाने ती त्या ठिकाणी दिसत नाही. कुठं ना कुठंतरी काही जे काही क्रिमिनल वृत्तीचे लोक आहेत त्यांना कायद्याची भीती नाही राहिली का अशी शंका आम्हाला वाटते. त्यामुळे इथं आम्ही चर्चा करत असताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मुद्दा मांडला, फास्ट ट्रॅक तुम्ही म्हणताय, कोर्टात विषय गेला तो दोनदा हा माणूस बाहेर आलेला आहे, मग उद्या जाऊन खरंच त्याला तिथं त्याच्यावर कारवाई होईल नाही तर निकाल लागेल, हे कशावरनं? आता याच्यासाठीच आपल्या सगळ्यांना माहिती असेल, महाविकास आघाडीच्या काळामध्ये लोकांच्या मागणीनुसार शक्ती कायदा आणला गेला होता आणि तो शक्ती कायदा आणल्यानंतर तो सर्व हाऊसली हा मान्य करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. फक्त केंद्र सरकारकडने तो परत एकदा महाराष्ट्राकडे पाठवला का? त्यांना ते नाव उचित वाटलं नाही असं काहीतरी आम्हाला कळलंय आणि त्याचा जो नंबर आहे तो त्यांना योग्य वाटत नाही. आणि त्याच्यात जे काही कडक कारवाई करा हे आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं, त्याच्यामध्ये 21 दिवसामध्ये निकाल लागला पाहिजे, 21 दिवसामध्ये कारवाई लागली पाहिजे. त्याच्याचबरोबर जे काही आपले ऑनलाईन जे काही कलम असतात त्याच्याबद्दल सुद्धा काही कडक गोष्टी केल्या होत्या. पण आम्हाला असं कळालं की केंद्र सरकारचं मत न आलं, एवढं कडक केल्यानंतर खरंच तुमचा तपास होईल का अशी शंका तिथं व्यक्त केली. परत तो कायदा खाली आलाय. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये एक दिवसीय कुठेतरी अधिवेशन सरकारकडनं घेण्याची भूमिका मांडली जाते. कुठल्या तरी एका केंद्रातल्या पार्लमेंटमध्ये जो डिलिमिटेशन कायदा हा खालीच झाला त्याच्या बाबतीत मला एक म्हणणं आहे की ते नंतर ठेवा, आधी पहिला शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे. यासाठी पुढच्या काही दिवसांमध्ये सरकारकडनं तिथं एक स्पेशल अधिवेशन महाराष्ट्रामध्ये घेतलं गेलं पाहिजे आणि त्यातून असा कायदा बनवा ही आमची मागणी आहेच. पण इथं असणाऱ्या प्रत्येकाची मागणी चर्चेत सुद्धा मुलं आणि खास करून युवा वर्ग बोलत होता, कायदाच असा बनवा की लोक तिथं घाबरले पाहिजे. त्यामुळे तो शक्ती कायदा आणण्यासाठी एक स्पेशल सिटिंग सेशन या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे अशी आमची या आजच्या दिवशी लोकांची चर्चा केल्यानंतर या ठिकाणी मागणी आहे. दादा, या प्रकरणामध्ये आरोपी जो आहे त्याला जर प्रतिबंधक कारवाई केली असती तर हा गुन्हा घडला नसता. आरोपी अशा पद्धतीनं अनेक गुन्हे यापूर्वी देखील केला होता, परंतु पोलीस कुठेतरी या सगळ्यामध्ये कमी पडतात का? काय चर्चा होत असताना पोलिसांकडनं सांगितलं आलं की आम्ही 5 वर्ष मागे जातो. अरे पण ज्या व्यक्तीने पूर्वी सुद्धा एका लहान मुलीवर जर अत्याचार तिथे केला असेल तर कायदा तर तसा नाहीये, पण तुम्ही सोयीप्रमाणे 5 वर्ष मागे जाता. जावा ना 10-15 वर्ष मागे, नाही तर आधी मागे, आणि कोण माणसं आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी नमूद करा. आता लोकांची मागणी आहे की या गावाच्या मध्य ठिकाणी जिथं पूर्वी पोलीस स्टेशन होतं तिथंच पोलीस स्टेशन असावं, पण आता ते हायवेला नेण्यात आलेलं आहे. आता या गावामध्ये MIDC आसपास असल्यामुळे इथे नागरिक म्हणजे ओरिजिनल जे इथे रहिवासी आहेत ते कमी असले तरी बाहेरून इथं येऊन लोक राहणारे अनेक आहेत. तसं बघितलं तर लोकसंख्या 20,000च्या पुढे जाते. त्यामुळे CCTV आहेत का? हे जे आतलं पोलीस जिथं आहे तिथं एखाद दुसरा फक्त कॉन्स्टेबल बसला असतो, त्याच्यात काही आपल्याला अधिकचं वाढवता येईल का? अशा सगळ्या मागण्या आणि ह्या मागण्या मंगळवारी ग्रामस्थ होम मिनिस्टर साहेबांना करतील असं वाटतं. याआधी अशा घटना घडल्या आहेत. दरवेळी सरकार सांगतं फास्टॅग कोर्टात चालू, मात्र फास्टॅग कोर्ट चालत नाहीये. पुणे शिवाजीनगरचं जर फास्टॅग कोर्ट बघितलं तर साधे जे कोर्ट आहे तिथे फास्टॅगच्या केसेस चालवण्यात येतात. त्याला स्पेशल एक प्रोव्हिजन करण्याची जरूरत आहे. शक्ती कायद्यामध्ये ह्या सगळ्या जे काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यात आली होती शक्ती कायद्यात. पण मला कळत नाही की या सरकारला शक्ती कायदा का नकोय. शक्ती कायदा लागू जर झाला तर सर्वच विषय संपणार आहे. आता काय होतं, इथं आपल्याला मागणी करावी लागते फास्ट ट्रॅक, पण पॉस्को आणि महिलांच्या कुठल्याही गुन्ह्याच्या बाबतीत एखादी घटना अशी घडली तर शक्ती कायद्याच्या अंतर्गत एक स्पेशल ऍक्ट आहे की ज्याच्यामध्ये या केसेस स्पेशली घेतल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे सारखं आंदोलन करून आमच्या या मागण्यात हे बोलून सरकारला गुडघ्यावर आणून मग सरकारला मान्य करावं लागतं. याच्यापेक्षा कायदाच असा आणा ज्यातून या सगळ्या त्या ठिकाणी गोष्टी मान्य राहतात. पालकमंत्र्यांशी काही बोलणं झालं का याविषयी? या संदर्भात पालकमंत्र्यांशी काही चर्चा? नाही, त्यांच्याशी चर्चा नाही झाली. SP साहेबांशी चर्चा तिथं झालेली आहे. सुप्रियाताईंची काही मंत्र्यांची तिथं चर्चा झाली असं आम्हाला कळतं. सुप्रियाताई पुढच्या 1 तासात इथं येणार आहेत आणि फोनवर जे काही नियोजन, आणि मला सुद्धा त्यांनीच तिथं सांगितलं होतं की जाऊन लोकांची काय भावना हे समजून घ्या आणि मंगळवारी सुद्धा त्या मुख्यमंत्री साहेबांना भेटतील.
असं आहे. नागरिक आक्रमक झाले. हे माझे आमदार इथं आले होते. आजी माझे आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. अर्धा तास ते नागरिक मागणी करत होते की आमच्या समोर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी फोन लावा आणि आमच्या समोर बोलायला लावा. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला नाही. आजी माझे आमदारांचा आता तो त्यांचा दुर्दैवाने त्या ठिकाणी विषय आहे, त्याच्यावर मला काही बोलता येणार नाही. आता सुद्धा लोकांची अपेक्षा होती की सीएम साहेबांशी फोनवर बोलता यावं, पण इथल्या माजी आमदारांनी जेव्हा सीएम साहेबांच्या कार्यालयामध्ये फोन केला, ते बिझी आहेत का कुठे आहेत असा त्यांना त्या ठिकाणी कळालं. आणि फास्टॅगची घोषणा झाली आहे म्हणजे तो विषय तिथं संपत नसतो. अजून काय लोकांचं मत आहे हे सुद्धा ऐकून घेतलं पाहिजे. पण बिझी असतील, मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे कार्यालयाला सांगितलं मंगळवारी ते मुंबईला आहेत, त्यामुळे तिथं थोडासा वेळ काढून आपण बैठक घालू. त्यामुळे तिथं गेल्यानंतर बैठक चांगलीच आणि स्पेशल वेळ देऊन झाली बरं अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. 5 वर्षातल्या घटना जर काढल्या जिल्ह्यातल्याच काढू आपण. बारामतीचं तुम्ही उदाहरण दिलं, सासवड घाटातलं उदाहरण आपल्या समोर आहे. 3 वैष्णवी हवनेसारखे 3 प्रकरणं झाली. आज हे प्रकरण झालं. दरवेळी विरोधकांकडून सरकारवर आरोप केला जातो, सरकार आश्वासित करतं, ते आंदोलन किंवा ते मागणी 1-2 दिवसात दडपून टाकली जाते. कुठेतरी या सगळ्यामध्ये सरकार आणि विरोधी पक्षाने एकत्रित येत संसदेत, राज्यात सगळीकडे एकत्रित येत कायदा पारित केला पाहिजे का? गावकऱ्यांचं असं तेच म्हणणं होतं. गावकऱ्यांनी काही उदाहरणं देखील सांगितली की सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक कायदे गेले, पण तिथं सपशेल आपलं सरकार किंवा केंद्र सरकार फेल करतं. निदान महिलांच्या प्रश्नावरून तरी सरकारने आणि विरोधकांनी राजकारण करणं गरजेचं आहे का? कारण तेच होतं ना. नाही, राजकारण झालं नाही. तुम्ही बघा की इथं जेव्हा आंदोलन सुरू होतं आणि आम्हाला कळालं की काही लोक भाषण इथं करत आहेत, त्यामुळे तिथं न जाता मी मंदिरात जाऊन लोकांशी चर्चा केली. काही शेवटी हा विषय असा आहे, संवेदनशील विषय आहे, तर काय भाषणं करण्यासाठी हे काही व्यासपीठ तिथं नाही, राजकारण करण्यासाठी तर मुळीतच नाही. आता तुम्ही जर माझे भाषणं बघितली असतील अधिवेशनामध्ये, सातत्याने मी म्हणतोय शक्ती कायद्याचं काय झालं आणि आम्हाला फातूर मातूर उत्तर तिथं दिली जातात. आणि मग कुठं ना कुठेतरी मला असं वाटतं की हा शक्ती कायदा का खरं नकोय, हा पाहिजे पण सरकारला का नकोय. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा मांडला पाहिजे आणि सरकारने सुद्धा हा मान्य केला पाहिजे. त्यामुळे स्पेशल सेशन घेतलं जातंय असं आम्हाला कळतंय, पण ते कशासाठी? केंद्रातल्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं की आपलं डिलिमिटेशन कायद्याचं बिल हे पाडण्यात आलेलं आहे, तर त्याच्या बाबतीतली चर्चा तुम्ही थोडंसं करा. त्यासाठी तुम्ही खर्च करून सेशन घेताय, अरे ते तुमचं ठेवा बाजूला. शक्ती कायद्यासाठी स्पेशल सेशन जरा करून दाखवा, बघू करतात का. दादा स्थानिक नागरिक तुमच्याशी बोलत होते, ते म्हणजे ते पोलीस स्टेशन तर नाही, पोलिसांची व्यवस्था सुद्धा नाही. आणि कालपासून जे नागरिकांशी बोलतात ते स्थानिक पोलीस अधिकारी बोलतात, त्यामुळे या सगळ्या सभेत गोंधळ पाहायला मिळाला. वरिष्ठ अधिकारी काय एवढं म्हणजे लपून जात आहेत काय? नाही, एसपी कार्यक्षम अधिकारी आहे, पण मला असं कळालं तर डीवायएसपी सुट्टीवर आहेत, पीआय सुद्धा सुट्टीवर आहेत आणि बाकी जण त्या तिथं आहेत. आता एक महिला पोलीस अधिकाऱ्यांची कमिटी, पीआय महिला पोलीस अधिकारी, त्यांची कालच फॉर्म झाली असं आम्हाला कळालंय. पण लोकांचं मत काय की ठीक आहे, काल परवा ही घटना घडली, सगळे आले, वातावरण गरम झालं, न्याय मिळेल, चर्चा बऱ्याच झाल्या, पण मग 10-15 दिवसानंतर सगळं शांत होऊन जातं. त्यामुळे जशी पत्रकारांचं म्हणणं आहे तसंच इथल्या लोकांचं म्हणणं आहे की ह्याला शेवटपर्यंत आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला घेऊन जावं लागेल, नाहीतर लोक म्हणाले आम्ही काही शांत बसणार नाही. आणि या भागातली लोक जर आपण बघितलं तर स्वराज्य काय असतं हे अख्ख्या देशाने जगाली तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलंय. पण ही जी भूमी आहे ती महाराजांच्या विचाराने पवित्र झालेली भूमी आहे. या भूमीतल्या लोकांनी जी मागणी केली ती मान्य ही करावीच लागेल आणि लवकरात लवकर या जो कोणी क्रिमिनल आहे त्याला चांगला वकील देऊन आणि योग्य कायद्याचा वापर करून हे मान्य झाले पाहिजे. लोकांची आता भावना सुरू झाली शक्ती कायद्यासारखा कायदा आला पाहिजे, तर मग आता शक्ती कायदा आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. बाबा, कायदा आणि सुरक्षेचा सगळा काही चर्चा झाली का गावकऱ्यांची? लोकांचा पुढचा स्टँड काय असतो? काल पण आपण जर बघितलं असेल तर काल अख्खं गाव रस्त्यावर आलं होतं आणि फक्त एक गाव नाही, आसपासची प्रत्येक भागातली गावं इथं आली होती. भावना अतिशय तीव्र आहेत. राजकीय वक्तव्य करू नका अशी लोकांची भावना आहे. त्याच्याच बरोबर इथले काही मुलांनी अभ्यास करून बरेच काही आकडेवारी आम्हाला सांगितली की एवढे पॉस्कोच्या केसेस आहेत, पण त्याच्यात कुठंच फाशीची शिक्षा झाली नाही, एवढ्या याच्या केसेस आहेत, त्याच्या केसेस आहेत. मग कुठं ना कुठेतरी लोक कायद्यावरच बोलत होते. कायदाच असा आहे की कदाचित उद्या जाऊन एखादा असा जो घाणेरडा माणूस आहे ज्यांनी एवढं कृत्य केलेलं आहे तो सुद्धा सुटू शकतो. त्यामुळे लोक जर कायद्यावर जर बोलत असेल तर कायदा बदलण्याची वेळ ही आलेली आहे आणि सरकारने लगेचच या बाबतीत चर्चा ठेवण्यात यावी.
दादा हिंदी में एक प्रश्न है कि आज आपने इस गांव में सबसे मिले, संपर्क करे, इस हादसे के बारे में जानकारी ली, क्या मांग है उनकी और उनकी डिमांड पूरी हो जाएगी? एक तो लोगों की मांग है, ये जो घटना हुई अतिशय अनफॉर्चुनेट घटना है और जिस तरीके से एक बच्ची पे अत्याचार हुआ, उस बच्चे को मार दिया गया, ये लोग, यहाँ के लोग, महाराष्ट्र के लोग या देश के लोग ये कदापि एक्सेप्ट नहीं करेंगे। लोगों की मांग है जल्दी से जल्दी एक्शन सरकार के माध्यम से लेनी चाहिए। उसको तो अभी पुलिस ने कस्टडी में लिया है, वो जो भी क्रिमिनल है, लेकिन लोगों का कहना है कि फास्ट ट्रैक होना चाहिए। लेकिन फास्ट ट्रैक सिर्फ बताने के लिए किया है, एसआईटी फॉर्म करने के लिए किए, ऐसे नहीं चाहिए। उनको आगे के 15-20 दिन या महीना में रिजल्ट भी चाहिए। और ये जो व्यक्ति है वो रेगुलर ऑफेंडर है, तीसरी बार कृत्य उसने किया है, तो उसके ऊपर कैपिटल पनिशमेंट के अंतर्गत उसको फांसी देनी चाहिए, ऐसे लोगों का मत है। आपने कहा वो रेगुलर ऑफेंडर है। यहाँ पर अभी दोनों विधायक थे, पूर्व और अभी के, इन दोनों ने गृह मंत्री और यहाँ के पालक मंत्री को फोन किया, पर कोई भी संपर्क हो नहीं पाया। आधे घंटे से कोशिश कर रहे थे। अगर रेगुलर ऑफेंडर है तो इसके ऊपर प्रिवेंटिव एक्ट क्यों नहीं लगा गया है? नहीं, एक्चुअली प्रिवेंटिव एक्ट या कोई भी रेगुलर ऑफेंडर होता है तो पुलिस के माध्यम से उस व्यक्ति पे ध्यान रखा जाता है। लेकिन यहाँ पे पुलिस बोलते हैं, उन्होंने बोला हम सिर्फ 5 साल पहले जाते हैं। अरे जिसने 10-15 साल पहले कुछ गुनाह किया होगा उसके बारे में इंफॉर्मेशन रखने की क्या प्रॉब्लम है क्या? लेकिन ऐसे कुछ भी कारण वहां पे दिया जाता है। इसके वो घटना, अभी वो बच्ची वापस जिंदा तो नहीं होने वाली, उसके ऊपर अत्याचार हुआ है और वो जो फैमिली को मानसिक जो तनाव है उसमें से तो वो भावनिक बाहर नहीं निकल पाएगी। तो इसलिए पुलिस सिर्फ कारण वहां पे देती है। ये सिस्टमिक एरर है, सिस्टम का बहुत बड़ा प्रॉब्लम है। और हमारी सबकी मांग बहुत सालों से है। जब महाविकास आघाड़ी सरकार थी तब हमने शक्ति कायदा लाने के लिए वहां पे कहा नहीं, वो प्रस्तुत किया था, वो मान्यता मिली थी और महाराष्ट्र ने वो कायदा केंद्र सरकार को भेजा था। अनफॉर्चुनेटली केंद्र सरकार ने वो एक्सेप्ट नहीं किया, वापस महाराष्ट्र को वहां पे भेजा। अगर वो कायदा आज होता तो ये जो क्रिमिनल माइंडसेट के लोग हैं उनके मन में एक डर रहता कि अरे मैंने ये किया तो ये हो जाएगा, और शायद ये घटना नहीं घटती। लेकिन अनफॉर्चुनेटली वो कायदा एक्सेप्ट नहीं किया। हमको पता चला है कि शायद केंद्र सरकार के बड़े बड़े नेताओं ने इस सरकार के नेताओं को बताया है डिलिमिटेशन कायदा जो खारिज नहीं हुआ, तो उस बारे में एक स्पेशल सेशन महाराष्ट्र में लेना। मैं कहता हूँ डिलिमिटेशन वगैरह बाजू को रखो, पहला विषय लेना है तो शक्ति कायदा पास करने का पहला सेशन कुछ दिनों में सरकार ने वहां पे लेना चाहिए। हम भी सपोर्ट करेंगे और सरकार के माध्यम से भी जो महिला के बारे में, महिलाओं के बाजू का जो शक्ति कायदा है वो आना ही चाहिए, ऐसे हम सबकी मांग है। इस हादसे के बारे में आपका स्टैंड क्या रहेगा अभी? नहीं तो हम तो आज तक लड़ते आए और कभी भी अन्याय होता है तो हम उस जो व्यक्ति अन्याय करता है उसके खिलाफ तो लड़ते रहते हैं। अभी जो लोग कहेंगे, ये देखो, ये जो लड़ा है या ये जो संघर्ष है यहाँ के लोगों ने ये शुरू किया है, तो ये इसके लिए कोई लीडर नहीं, लोगों ने ये विषय हाथ में लिया है। और इन लोगों के साथ एक महाराष्ट्र का नागरिक जो बहनों की मान सम्मान वहां पे करता है, औरतों की मान सम्मान करता है, जैसे वो लोग हैं वैसे हमें ये जो चाहेंगे आगे जाके उनके साथ हम रहेंगे। ये तो शब्द यहाँ पे लोगों के सामने हम देते हैं। तू जेवला का सगळे? जेवणार आहे का? जेवणाचं काय? गाव पण ठेवले आम्ही.